नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेने पुन्हा एक बळी घेतला आहे. सिमेंटच्या रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे दुचाकी घसरून पडल्याने एका 42 वर्षीय महिलेचा मागून येणाऱ्या अवजड वाहनाखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर अवजड वाहनाचा चालक वाहनासह फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. सानवी पांचाळ वर्ष 42 असं या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या भोसरीतील इंद्रायणीनगर भागात राहत होत्या आणि चाकण एमआयडीसीतील प्रसिद्ध स्कोडा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून त्या नोकरीला होत्या. सानवी पांचाळ या आपली ड्युटी संपवून रात्री दुचाकीने घराकडे निघाल्या होत्या. दरम्यान साचलेल्या चिखलामुळे रस्ता प्रचंड निसरडा झाला होता. या निसरड्या रस्त्यावरून त्यांची दुचाकी अचानक घसरली आणि त्या रस्त्यावर पडल्या. याचवेळी मागून येणाऱ्या एका भरधाव अवजड वाहनाच्या मागील चाकाखाली त्या आल्यानं त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे नाशिक महामार्गावर वाकी खुर्द येथे भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. प्रेमचंद सुरेश कुंजीर वर्ष 26 असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रेहमान लष्कर वर्ष 32 राहणार आसाम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीत काम करताना फरशीवरून पाय घसरून पडल्याने डोक्याला गंभीर मार लागलेल्या कामगाराचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना चाकण एमआयडीसी आंबेठाण रोडवरील एका कंपनीमध्ये घडली आहे. अजय मदनलाल वर्ष 26 राहणार चित्राईमळा चाकण, मूळ राहणार हरियाणा असे या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर चाकण उत्तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 35 वर्षीय इसम चक्कर येऊन रक्तदाब वाढल्याने बेशुद्ध झाला. त्यास तत्काळ पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात आयसीयू विभागात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सदरची घटना कांडगे वस्ती चाकण येथे घडली आहे. प्रमोद राम वर्ष 35 राहणार कांडगे वस्ती मार्केटयार्ड चाकण तालुका खेड असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. आळंदी नगरपरिषद पार्किंगमधून होंडा ॲक्टिवा मोपेडची चोरी. अज्ञात चोरावर आळंदीमध्ये गुन्हा दाखल. आळंदी येथील माऊली पार्क परिसरात उभ्या केलेल्या एका महिलेच्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरी प्रकरणी दीपाली बसवराज पाटील वर्ष 39 राहणार स्पाईन रोड चिंचवड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चोरी विरोधातील मोहिमेत वाकड पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 15.5 लाख रुपये किमतीच्या 22 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून आळंदी, चाकण व पुणे आणि रायगड जिल्ह्यातील 17 वाहन चोरींच्या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. त्या आधारे संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आणि अनेक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. जप्त करण्यात आलेल्या दुचाकी वाकड, आळंदी, चाकण, देहू रोड, तळेगाव दाभाडे, सिंहगड, संत तुकाराम नगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेल्या होत्या. या कारवाईमुळे एकूण 17 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त केलेल्या दुचाकींमध्ये हिरो स्प्लेंडर, हिरो ग्लॅमर, हिरो होंडा पॅशन, टीव्हीएसच्या विविध मोटरसायकल, बजाज सिटी 100 आणि होंडा शाईन या लोकप्रिय मॉडेलचा समावेश आहे. या सर्व वाहनांची अंदाजे किंमत 15.5 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यामध्ये ज्ञानेश्वर शंकरराव जयस्वाल वर्ष 46, वेदप्रकाश मदनसिंग रावत वर्ष 35 राहणार ताथवडे, संतोष मोहन मांगिलवाड वर्ष 28 राहणार वाकड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणांवर कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. पुढील काळात नदी नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर जिल्हाभर अतिक्रमण निष्कासन कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांच्याशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला असता त्यांनी याबाबत काय सांगितलं आहे जाणून घेऊया. चाकण सोबत देहू, आळंदी, तळेगाव, लोणावळा हा सर्व नगर परिषद आणि त्याच्या परिसरामध्ये, त्याच्या जवळच्या परिसरामध्ये मागच्या बरेच वर्षापासून जे नदी नाला आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आता फ्लडची सिच्युएशन, थोडाही पाऊस पडला तरी निर्माण होऊन जाते पुराच्या परिस्थितीत. आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटला सूचना दिलेली आहे की 1 महिन्याच्या आत हे सर्व जे नदी नाले आहेत त्याचा सर्वे करावा आणि या सर्वामध्ये ब्ल्यू लाईनमध्ये जेवढे अतिक्रमण आहे त्याचे रिपोर्ट आमच्याकडे सबमिट करा. ऑक्टोबर ते डिसेंबर महिना हा 3 महिन्यादरम्यान आम्ही PMRD आणि पोलीस प्रशासनसोबत मिळून रेव्हन्यू डिपार्टमेंट आणि नगर परिषद आम्ही हा सर्वेप्रमाणे जेवढे अतिक्रमण आहे ते येणाऱ्या कालामध्ये सर्व काढणार आहोत. आम्ही डिसिजन हा घेतला आहे की सप्टेंबर एंडपर्यंत इरिगेशन डिपार्टमेंटने आमच्याकडे
त्याचे सर्वे रिपोर्ट सबमिट करायचे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही 7 दिवसाची नोटीस करून जेवढे काही अतिक्रमण आहे ते सर्व काढून घेतले पाहिजे आणि त्याचे पैसेसुद्धा ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्याच्याकडूनच वसूल केले पाहिजे, कारण त्या लोकांनी चूक केलेली आहे. तर या पद्धतीने आम्ही हा कारवाई करणार आहोत. माझी सर्व लोकांना हा सूचना देतील की ज्याने अतिक्रमण केलेलं आहे ते तुम्ही स्वतःच काढून घ्या, कारण आम्ही जेव्हा कारवाई करणे चालू करू आणि त्याच्यासाठी जे खर्च येतील ते सुद्धा तुम्हाला भोगावं लागणार आहे. तर आमची इच्छा राहतील की लोकांनी स्वतःच आमची या प्रक्रिया चालू होण्याच्या आधी अतिक्रमण काढला तर प्रशासनाचाही वेळ वाचेल आणि लोकांनाही कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. शासकीय जमिनींवरती जे अतिक्रमण आहे त्याच्यावरती आपण आता पुढच्या काळात नाही, कारवाई करणार. PMRD एरियामध्ये आपण काय केलं आहे की राज्य शासनाने एक आदेश काढला होता की PMRD एरियामध्ये जेवढे गायरान आहे त्यामध्ये काही गायरान आपण PMRDला वर केले होते. त्याचा उद्देश होता की PMRDकडे एक मोठा मशिनरी असतो ज्याचा वापर करून ते एन्क्रोचमेंट फ्री गायरान जमीन ठेवू शकतात, प्लस तिथला जे डेव्हलपमेंट पोटेन्शियल जे आहे ते सुद्धा ते अचीव करू शकतात. तर याच्या आधारावर आपण ते गायरान जमीन PMRDला वर केले होते. काही लोकांमध्ये असा एक संभ्रम निर्माण झाला की गायरान जमीन तर PMRDला गेली तर आपल्या ग्रामपंचायतला ते जमीन विकास कामाकरिता मिळणार नाही आहे. तर तसं नाही आहे. जे महत्त्वाचे जे पब्लिक प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक केंद्र असो किंवा शासकीय शाळा असो किंवा क्रीडा अंगण असो किंवा स्मशानभूमी असो किंवा ग्रामपंचायत असो ते आपल्याला अजूनही त्या पद्धतीने एक जागा मिळून जातील. PMRDला ट्रान्सफर करण्याचा उद्देश आपला दोनच होते की एक तरी त्याचं डेव्हलपमेंट पोटेन्शियल आपल्याला वापरता येतील, प्लॅनिंग करून वापरता येतील. कोणी कुठेही अतिक्रमण करतो आणि मग अनप्लॅन डेव्हलपमेंट होतो तर ते होणार नाही. आणि प्लस त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर अतिक्रमण झालं तर ते आपण इमिडिएटली काढून आणि आपली जमीन जी आहे ती सुरळीत करू शकतो. मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमधील वाहतूक कोंडी फोडून नागरी विकासाला मोठी गती देण्यासाठी मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. यामध्ये निगडी चाकण फेज 3 याचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून प्रत्येक प्रकल्प 3 वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मुख्य सचिव राजेश अग्रवाल व विविध विभागांचे वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने काही नवीन महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गांची आखणी केली आहे. यात मुंबईतील विशेष कॉरिडॉरचा समावेश आहे. त्यासोबतच पुण्यात हडपसर लोणी काळभोर, निगडी चाकण फेज 3 आणि नवी मुंबईत बेलापूर ते नवी मुंबई विमानतळ या नवीन मार्गांमुळे पुढील काही वर्षात वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण कायापालट होणार आहे. देशातील विविध राज्यातील नागरिकांना इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि इतर ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून तब्बल 150 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीविरोधात आळंदी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सचिन संजय काळे वय 25 राहणार गोडाऊन चौकजवळ मोशी तालुका हवेली जिल्हा पुणे याला अटक करण्यात आली असून तो सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात येणारी म्यूल अकाउंट उपलब्ध करून देत असल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान सचिन काळे यांच्या बँक खात्यांचा वापर ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीने स्वतःच्या नावाने विविध बँकांमध्ये एकूण 9 बँक खाती उघडल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीतून आलेली रक्कम जमा करून ती ATM आणि धनादेशांच्या माध्यमातून काढली जात असल्याचं उघड झालं. तपासात NCRP वरील माहितीनुसार देशातील विविध राज्यातील 65 नागरिकांची सुमारे 150 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यापैकी आरोपीच्या 9 खात्यांमध्ये 1,15,00,000 रुपयांचे व्यवहार झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. या प्रकरणात सचिन काळे याला अटक करण्यात आली असून त्याच्या इतर साथीदारांचा आणि संपूर्ण रॅकेटचा शोध पोलीस घेत आहेत. या सायबर फसवणुकीमागील मुख्य सूत्रधार आणि आर्थिक व्यवहारांची साखळी उलगडण्यासाठी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बँक खाते, ATM कार्ड, सिम कार्ड किंवा आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक कागदपत्रे वापरण्यास देऊ नयेत. आपल्या खात्यात आलेली संशयास्पद रक्कम दुसऱ्याच्या सांगण्यावरून काढून देणे किंवा आर्थिक व्यवहारासाठी स्वतःचे खाते उपलब्ध करून देणे हेही सायबर गुन्ह्याचा भाग ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून अशा प्रकारांपासून दूर राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. खेड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्या कामात व्यस्त आहे असा प्रश्न पडावा अशी स्थिती काही ठिकाणी निर्माण झाली आहे. राजगुरुनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या
वडगाव पाटोळे गावातील रस्त्यावरील ठिपक्यांची रांगोळी सध्या सोशल माध्यमात चांगलीच व्हायरल होत असून मागील अनेक वर्षात या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भात आवणीची कामे सुरू झाली आहेत. खेड तालुक्यातील अनावळे गावातील भात उत्पादक शेतकरी सध्या याच कामात व्यस्त असल्याचे रोहिदास कुडेकर यांनी कळवले आहे. जुलै अखेर पावसाने सरासरी ओलांडली असून 31 जुलैपर्यंत सरासरीच्या 179.9% पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या टक्केवारीत खेड तालुका आघाडीवर असून तालुक्याची सरासरी 165.6 मिलीमीटर असून तेथे 22 पावसाच्या दिवसात सरासरीच्या 390.9% अर्थात 674.4 मिलीमीटर पाऊस झाला. यंदाच्या मान्सूनमध्ये पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 179.9% अधिक पाऊस झाला. खेड तालुक्यातील तिन्ही धरणे भरली आहेत. पुण्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव धरणे 100% भरली असून मोठा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे पुणे शहरात अशी पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. घरगुती कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा जनजागृती उपक्रम. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून नागरिकांमध्ये कचरा विलगीकरणाबाबत व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. घरातून निर्माण होणारा कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य अशा 4 प्रकारात विलगीकरण करून महापालिकेच्या घंटागाडीला देण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याच पिंपरी चिंचवड महापालिकेने चक्क मोशीजवळ इंद्रायणी नदीच्या तीरावर शहरातील कचरा आणून टाकलाय. पावसात या कचऱ्याचे पाणी नदीच्या पात्रात येत आहे. जवळच आळंदीमध्ये येणारे भाविक हेच पाणी प्राशन करत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. सन 2025 संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात खेड तालुक्यातील कडाचीवाडी ग्रामपंचायतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाणी पुरवठा व पाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. स्वखर्चातून खड्डे बुजवले, होलेवाडीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक. पावसामुळे होलेवाडी रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर स्वखर्चाने रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट टाकून खड्डे बुजवले असल्याचे गावाच्या उपसरपंच कामिनी होले यांनी सांगितले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण परिषद पुणे पंचायत समिती खेड यांच्या वतीने खेड तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा वाकी येथे उत्साहात संपन्न झाली. चाकण प्रचंड वाहतूक कोंडी, उपाययोजना निष्फळ. पुणे नाशिक चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर तसेच चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 रोजी या भागातील सर्व महामार्ग पुन्हा एकदा मोठ्या कोंडीत अडकून पडले होते. चाकणमध्ये तळेगाव चौकापासून कुरुडीपर्यंत 5 ते 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चाकण MIDC मधील महाळुंगे तळवडे रस्त्यावर 3 ते 4 किलोमीटर रांगा लागल्या होत्या. तळेगाव ते शिक्रापूर दरम्यान देखील ठिकठिकाणी मोठी कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे कामगार नागरिक सारे त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी तातडीने कोट्यावधी रुपयांच्या घोषणा झालेले महामार्ग होणे गरजेचे आहे. कोंडी व अपघात याच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थिती रस्त्यांची कोट्यावधी रुपयांची कामे होण्यापूर्वी किमान रस्ते दुरुस्ती तातडीने सुरू होण्याची अपेक्षा असताना असे काहीही करण्यात आले नाही. खेड तालुक्याच्या विकासाला नवी गती. भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पवित्र श्री क्षेत्र भीमाशंकर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यापक नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये खेड भीमाशंकर रस्त्यासाठी सुमारे 1200 कोटींचा निधी मंजूर झाला असून या महत्त्वाकांक्षी कामास लवकरच प्रारंभ होणार आहे. यासोबतच भीमाशंकरकडे येणाऱ्या प्रमुख संपर्क मार्गाच्या विकासालाही गती मिळत आहे. शिरूर खेड मार्ग, मुंबईकडून येणारा मार्ग, पाईट, पाळू, धामणे फाटा, सुपे, सातकरवाडी, धामणगाव, शिरगाव, करंजे विहिरे, शिरोली तसेच खरवली, वाशेरे, वाजवणे आदी भागातील रस्त्यांच्या विकासासाठीही शासनाच्या पुरवणी मागणीच्या अर्थसंकल्पातून निधी मंजूर करण्यात आला आहे. भीमाशंकर तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे
तसेच खेड तालुक्याच्या पर्यटन, व्यापार आणि स्थानिक विकासाला चालना देणे हेच ध्येय असल्याचे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले. आज बुधवारी 5 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे अनियंत्रित कंटेनरने मोटारीला चिरडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा प्रचंड कोंडी झाल्याचे नागरिकांनी कळवले आहे. वाकी, भाम परिसरात सदरचा अपघात झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.